तथागत भगवान गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मी वंदन करतो। आजच्या फुले आंबेडकरी विद्वत्व सभेच्या संविधान जागर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत ॲडव्होकेट श्याम तागडे साहेब, कार्यक्रमाच्या उद्घाटिका माननीय आदरणीय प्राध्यापिका अंजलीताई आंबेडकर, स्वागताध्यक्ष डॉक्टर प्रमोद दुथडे, या कार्यक्रमाचे निमंत्रक डॉक्टर प्रज्ञा साळवे, डॉक्टर संजय मून, प्राध्यापक भारत सिरसा, रतनकुमार साळवे आणि या कार्यक्रमाला उपस्थित नागपूरहून आलेले आमचे मित्र डॉक्टर प्राध्यापक डॉक्टर केशव मेंढे, भोजने साहेब। आणि मी इथे 1995ला माझं न्यायाधीशमधून पोस्टिंग होतं, 95 ते 98, त्यामुळे बरेचसे वकील मित्र इथे भेटायला आले। ते सर्व वकील मित्र, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आजच्या या सत्राचे अध्यक्ष आलटे साहेब, प्राचार्य डॉक्टर इंद्रजित आलटे साहेब, आणि आता जे उत्कृष्ट व्याख्यान ज्यांचं झालं ते डॉक्टर प्राध्यापक डॉक्टर नितीश नवसागरे साहेब। सर्वांना जय भीम। नवसागरे साहेबांनी छान मांडणी केली। त्यामध्ये त्यांनी शेवटी जो उपाय सुचवला की पार्लमेंटनी घटना दुरुस्ती करावी आणि हा मुद्दा निकाली काढावा, म्हणून घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने पहिली जी घटना दुरुस्ती झाली त्याची माहिती सांगून मी माझ्या पुढील भाषणाला सुरुवात करेल। असंच संकट एकदा आरक्षणावर आलं होतं 1951ला। काय झालं होतं की मद्रास सरकार, म्हणजे ज्याला आपण तामिळनाडू सरकार म्हणतो, त्या तामिळनाडू सरकारने एक GR काढला होता की बॅकवर्ड क्लासला एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये आरक्षण राहील। आता त्या GRला एका उच्चवर्णीय व्यक्तीने चॅलेंज केलं मद्रास कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये, की या GRमुळे विषमता येईल। आणि त्याचं दुसरं असं म्हणणं होतं की या संविधानामध्ये शैक्षणिक आरक्षणाची तरतूद नाही आहे, जी तरतूद आहे ती नोकरीच्या आरक्षणाची आहे। वास्तविकता मार्गदर्शक तत्वाच्या कलम 46 मध्ये राज्यांना मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी विविध योजना करण्याची तरतूद बाबासाहेबांनी करून ठेवलेली। त्यामुळे त्या अनुषंगाने ह्या ज्या विविध तरतुदी आहे, शैक्षणिक तरतुदी आहे, समाज कल्याणाच्या ज्या तरतुदी आहे त्या करण्याचे अधिकार राज्यांना आहेत। राज्य म्हणजे केंद्र आणि स्टेटला राज्य म्हणतात, राज्याला सुद्धा म्हणजे केंद्र सरकारला सुद्धा राज्य म्हणतात। संविधानामध्ये जी राज्याची व्याख्या आहे ती मोठी आहे। तर हे अधिकार असतानाही तो असा म्हणत होता। त्याचा दोराई राजन चंपकन विरुद्ध मद्रास सरकार ही फार प्रसिद्ध केस आहे। तर यामध्ये काय झालं की मद्रास सरकारने त्याचं म्हणणं ऐकून घेतलं आणि मद्रास सरकारने GR रद्द केला। मग मद्रास सरकार हे सुप्रीम कोर्टामध्ये गेलं त्या निर्णयाच्या विरुद्ध। सुप्रीम कोर्टाने म्हणणं ऐकलं आणि सुप्रीम कोर्टानेही तो GR रद्द केला। त्यावेळी बाबासाहेब विधी मंत्री होते। बाबासाहेबांना जेव्हा हे कळलं की मद्रास सरकारचा मागासवर्गीयांचा शैक्षणिक संस्थांमधले आरक्षणाचा GR हा रद्द करण्यात आला, तेव्हा बाबासाहेबांना मोठं नवल वाटलं, व्यथित झाले ते। मोठ्या महत् प्रयासाने मी मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी संविधान सभेत गेलो, विविध युक्तिवाद करून ह्या तरतुदी केल्या आणि संविधानामध्ये आर्टिकल 46 असताना सुद्धा सुप्रीम कोर्टाने हा GR रद्द केला। मग त्यावर उपाय काय? उपाय एकच होता की संविधानामध्ये स्पेसिफिक तरतूद करून द्यायची। ही कृती त्यांनी शोधली आणि तेही मूलभूत तत्वाचं जे प्रकरण आहे पार्ट 3 त्यामध्ये दुरुस्ती करायची। मग बाबासाहेबांनी शैक्षणिक सवलती लागू होतील अशा रीतीचं कलम 15 मध्ये एक विधेयक संविधान पार्लमेंटमध्ये मांडलं आणि ते पार्लमेंटमध्ये जेव्हा विधेयक मांडलं त्यावेळी उपस्थित खासदारांनी बाबासाहेबांना प्रश्न केला, कारण ती पहिली घटना दुरुस्ती होती। ते म्हणाले, मिस्टर आंबेडकर, तुम्ही या घटनेचं मंदिर बांधलं आणि तुम्हीच तिथे ते मंदिर पाडता। तर बाबासाहेबांनी फार मार्मिक उत्तर दिले त्यांना
ते म्हणाले मंदिर जरूर मी बांधलं, पण पुजाऱ्याने जर घाण केली तर ते कोणी साफ करायची. आणि मग पहिलं घटना दुरुस्ती झाली, कलम 15(4) त्यामध्ये दाखल झालं. आणि म्हणून शैक्षणिक सवलती मिळाल्या. हे जे डॉक्टर इंजिनियर तुम्ही आम्ही मग शाळा कॉलेजेसमध्ये शैक्षणिक सवलत घेऊन पुढे आलो, तर ती बाबासाहेबांची मेहरबानी आहे. ते फार मोठं काम करून ठेवलं. आणि नंतरच्या काळात एक घटना अशी घडली की इथल्या मेडिकल कॉलेजच्या असोसिएशननी महाराष्ट्रातल्या सुप्रीम कोर्टामध्ये प्रायव्हेट मेडिकल कॉलेजच्या एक याचिका दाखल केली आणि म्हटलं की आमच्या प्रायव्हेट संस्थांना हे आरक्षण लागू राहू नये. कारण इथे महाराष्ट्रामध्ये मेडिकल आणि इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रायव्हेट मेडिकल इंजिनिअरिंग आणि मध्ये आरक्षण आहे आणि ती फी महाराष्ट्र सरकार भरते, समाज कल्याण खातं. तर सुप्रीम कोर्टाने ते रद्द केलं त्यांचं म्हणणं ऐकून. त्यानंतरच्या सरकारने साधारणतः 2005च्या दरम्यान घटना दुरुस्ती केली परत आणि त्यामध्ये अशी तरतूद केली की प्रायव्हेट इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेजेसमध्ये सुद्धा आरक्षण राहील. एक्सेप्शन फक्त मायनॉरिटीज इन्स्टिट्यूट ठेवलं. आणि म्हणून आज जे आपल्याला एका 100 घरामागे एक मुलगा इंजिनियर दिसतो, तर ती घटना दुरुस्ती झाल्यामुळे. आणि ती बाबासाहेबांनी आधी 15(4) शैक्षणिक सवलत करून ठेवली, आरक्षण दुरुस्ती करून ठेवली, म्हणून नंतरच्या सरकारला ते करतात. अशाच रीतीचं हे आरक्षण दुरुस्त, म्हणजे आरक्षणासाठी जे हे काही आज समस्या यांनी उभी केली, ती संसदेनं घटना दुरुस्ती करून दुरुस्त करणे गरजेचे आहे. हा सर्व जो खेळ आहे हा रडीचा डाव ज्याला म्हणतो ना तशासारखा आहे. जेव्हा जेव्हा आमची प्रगती होते तेव्हा तेव्हा हे असेच डाव खेळतात. काल परवा एक 2020चे इंटरनॅशनल वर्ल्ड कप बघत होतो. त्यामध्ये हा आपला साऊथ आफ्रिकेतला तो दुसरी जी टीम आहे ती कोणती, साऊथ आफ्रिका आणि नाही वेस्ट इंडिज टीम त्याच्यामध्ये दिसली नाही मला. कधी कधी हे वर्ल्ड कप वगैरे बघतो मी, तर काय त्या क्रिकेटच्या जाणकारांना मी विचारलं, म्हणजे हे वेस्ट इंडिजची एवढी बलाढ्य टीम, ब्रायन लारा आणि ते लोक काय हे बॉल मारला की ते त्रिफळ्यात चित करून टाकायचे. मला ही टीम का नाही बा. तर मग असं कळलं की ही बलाढ्य टीम असा काही बॉल टाकतात, असं काही बॅटिंग करतात की ते गोऱ्यांना झेपतच नाही. काळ्यांचा राग गोऱ्यांना येतो. आणि इंटरनॅशनल क्रिकेट असोसिएशन मध्ये हे गोरे लोक भरलेले आहे जास्त. मग त्यांनी काय केलं की ते नियमच बदलून टाकले. बाउन्सिंग नाही करायचं, जोऱ्याने नाही मारायचा, तर नो बॉल होईल, नो बॉल झाला तरी तो क्लीन बोल्ड झाला तरी तो आउट होणार नाही वगैरे वगैरे. बिचाऱ्यांना तसंच हळूहळू खेळताच येत नाही. शेवटी त्यांची टीम इतकी मागे पडली की ते वर्ल्ड कप मध्ये सुद्धा येऊ लागले येत नाही. हाच खेळ आपल्यासोबत होत आहे. ज्यावेळी ब्रिटिशांनी इथे सत्ता स्थापन केली त्यावेळी सगळ्यात आधी महार समाज गेला, त्यामध्ये त्यांना मदत केली. भीमा कोरेगाव लढून दिलं मिलिटरीमध्ये. त्याच महार समाजाला 1895 साली मिलिटरीमध्ये प्रवेशासाठी बंदी केली, त्यांना सेवानिवृत्त करून टाकलं. कारण काय दिलं, म्हणजे हे रेशियल कास्ट नाही. त्यानंतर मग पहिलं महायुद्ध झालं, महायुद्धाच्या काही परत घेतलं, दुसरं महायुद्ध झालं तेव्हाही परत घेतलं. त्यावेळी मग बाबासाहेबांचा उदय झालेला होता. बाबासाहेबांनी त्यांना वॉर्निंग दिली की आता आम्हाला काढायचं नाही. आणि मग महार बटालियन स्थापन झालं. हे रेशियल कास्टचं जे आहे ना, हे असा रडीचा डाव त्यामध्ये आहे. हे अबकडं करणं किंवा नॉट फाउंड सुटेबल, हे जे काही नियम बदलत राहतात, नॉट फाउंड सुटेबल, मुलं योग्य सापडले नाही, हा खेळाचे नियम बदलवायचे, ABCD करायचं, क्रिमी लेअर लावायचं. कुठे आहे क्रिमी लेअर संविधानामध्ये? तर आताचं जे जजमेंट आलं त्यामधला महत्वाचा मुद्दा असा आहे की जे मूल्य आहेत, आंबेडकरी मूल्य आहेत आणि संविधानिक मूल्य आहे, या मूल्याला तडा जातो. काही लोकांना असं वाटतं की आपण बौद्ध 8% आहोत, आपल्याला 8% मिळेल. काही तर असे वेड्या त्या पोस्ट फिरवतात की आता जो बार्टीने एक अहवाल सादर केला त्यामध्ये 62% बौद्धांचा
लोकसंख्या दाखवली. तर म्हणे 29 आमदार आहे आपले, त्यामध्ये 62% म्हणजे आपले 18 ते 20 आमदार निवडून येतील आणि म्हणे आपण वर्गीकरणाला सपोर्ट करायचा. अरे हा राजकीय मुद्दाच नाही आहे ना, राजकारणाच्या आमदार आणि खासदारकीचा मुद्दाच नाही आहे हा. परंतु असा मुद्दा जरी असेल, परंतु जेव्हा बाबासाहेबांनी गोलमेज परिषदेपर्यंत एक संघ अनुसूचित जातीची मागणी केली, म्हणजे अनुसूचित जाती म्हणूनच, डिप्रेस क्लास म्हणूनच शब्द वापरला, त्यामध्ये क्रिमिलेअर विभागणी अशी केलेली नाही, परंतु हे लोक त्याला हेट्रोजिनियस आहे, होमोजिनियस नाही अशा रीतीचं म्हणून विभागणी करू पाहतात. तर हा काय आहे की हा सुरुवातीपासूनचा मनोवादाचा डिवाइड अँड रूलचा भाग आहे, दुसरं काही नाही. क्रिमिलेअरचा मुद्दा जो आहे, आता क्रिमिलेअर मध्ये एका न्यायाधीशाने म्हटलं की एका पिढीने घेतल्यानंतर दुसऱ्या पिढीने घेऊ नये. असे कित्येक एका पिढीतले लोक आहे. मी एक अचल भारती बडवाई विरुद्ध महाराष्ट्र सरकार एक प्रकरण झालं. या प्रकरणामध्ये आईच्या दाखल्यावरून मुलांना आईचा दाखला मिळावा यासाठी ते मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निर्णय दिला. एक उदाहरण सांगतो की बाप लोक कसे असतात आणि त्या एका पिढीने जर त्याचा फायदा घेतला तर दुसऱ्या पिढीने घ्यावा की नाही घ्यावा म्हणून. नवरा बायकोचे भांडणं झाले की तो नवरा काय करतो, वेगळा राहतो आणि ते मुलं जे असतात त्या मुलाला कास्ट सर्टिफिकेट मिळू नये म्हणून आपले स्वतःचे कास्ट सर्टिफिकेट देत नाही किंवा डॉक्युमेंट देत नाही. आणि आपल्या इथं जो कायदा आहे अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्गीय यांना जातीचे प्रमाणपत्र देणे, हा जो कायदा आहे, हा कायदा असा सांगतो, म्हणजे पूर्ण भारतामध्ये तीच परिस्थिती आहे की कास्ट सर्टिफिकेट हे वडिलाच्या डॉक्युमेंटच्या आधारे द्यावं. आता वडील डॉक्युमेंट देत नाही, मग आईच्या डॉक्युमेंटच्या आधारे ते डॉक्युमेंट मिळायला पाहिजे ना, कास्ट सर्टिफिकेट. जर भारतीय संविधानाच्या आर्टिकल 14 नुसार स्त्री पुरुष समानता आहे, तर मग 14 असे जर लोक असतील तर त्यांच्या मुलांना देऊ नये म्हणणं. आणि दुसरा मुद्दा असा आहे की जो मुलगा आहे दुसऱ्या पिढीत मला आलेला, तो मुलगा त्या देशाचा नागरिक आहे, ऑफ इंडिया आहे, त्याला लॉ ऑफ द लँड लागू आहे. जर लॉ ऑफ लँड रिझर्वेशनचा असेल, मागासवर्गीय असेल, तर त्याला त्याचा अधिकार मिळाला पाहिजे. त्या पिढीचा तो स्वतंत्र आहे ना, त्या पिढीचा संबंध काय येतो. हा त्या जजमेंटमध्ये 2 मुद्दे आहेत क्रिमिलेअरच्या एक हा मुद्दा आहे की दुसऱ्या जनरेशनला रिझर्वेशन, मग ते जनरेशन पहिल्या जनरेशनचा काही असो, कपराशी असो की कोणीही असो, त्यांनी काही फायदा घेतला तर दुसऱ्या पिढीला. आणि दुसरा मुद्दा जो आहे तो त्याच्या क्रिमिलेअरनुसार, म्हणजे त्याचं जे उत्पन्न आहे जर ते हायर इन्कम गटातलं असेल त्याला लागू करू नये, हा दुसरा मुद्दा आहे. परंतु बेसिक काय आहे, भ्रष्टाचारचं बेसिक काय आहे की जो समाज सामाजिकदृष्ट्या मागास आहे, तो समाज शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे, ज्याचं नोकऱ्याचे प्रमाण अपुरं आहे, त्याला हा आरक्षणाची तरतूद आहे. 16(4) ही आहे आणि 341 कलमान्वये ही बाब राष्ट्रपतीद्वारा अनुसूचीमध्ये त्या समूहाला ऍड करून आरक्षणाची तरतूद केली जाते. आर्थिक मुद्दा कुठे आला, आर्थिक त्या संपन्न बाबासाहेबांच्या काळात सुद्धा होते. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे चंद्रपूर जिल्ह्याचे गर्भश्री, महाराष्ट्राचे म्हणता येईल गर्भश्रीमंत. इकडे एक दशरथ पाटील म्हणून वर्धा आणि नागपूरच्या बाउंड्रीवर वेळा नावाचं गाव आहे, ते दशरथ पाटील मनुष्य चळवळीला मदत. पण नाशिकचे अमृतराव रणखांबे त्यावेळी श्रीमंत लोक होते ना, अनेक होते, नाही ना. हा सामाजिक मुद्दा आहे. बाबासाहेब म्हणतात सरकारी नोकऱ्यांमध्ये जा, 3 भाषण आहे त्यांची, त्याच्या जागा पटकव. हे म्हणत असताना बाबासाहेब त्या भाषणातले 2 वाक्य फार महत्त्वाचे. ते म्हणतात की इतरांच्या मनातील असमानतेची भावना, तुच्छतेची, आपल्या प्रती असलेली तुच्छतेची भावना जर नष्ट करायची असेल तर तुम्ही सरकारी नोकऱ्यांमध्ये
दुसरं वाक्य आहे त्याच भाषणात, ब्राह्मणांचं महत्त्व यासाठी आहे ते सरकारी नोकऱ्यांमध्ये. म्हणजे काय? सरकारी ब्राह्मण काही श्रीमंत होते का? पण तो प्रशासनामध्ये जो समाज असतो त्याची ऊर्जिता अवस्था होते, हे त्यांनी ओळखलेलं होतं. हा समाज जसा प्रशासनामध्ये जाईल, सरकारी नोकऱ्यांमध्ये जाईल, त्याची इमेज डेव्हलप होईल. त्यांनी एक उदाहरण सुद्धा दिलं होतं की एक इन्स्पेक्टर झाले होते अस्पृश्यताचे आणि ते जायचे तर त्या समाजाला, अस्पृश्य समाजाला कृपाछत्र असल्यासारखं वाटायचं. आताही बघा, एखाद्या गावामध्ये पटवारी आहे, इवन ग्रामपंचायतचा ग्रामसेवक आहे किंवा कर्मचारी आहे एखाद्या ऑफिस, त्या समाजाचा असतो, तर तो इतर समाजाला असं वाटते अरे या ठाण्याचा ठाणेदार हे आहे. थोडा तिथे वचक निर्माण होतो. अशी सामूहिक जेव्हा इमेज निर्माण होईल त्यावेळी जातीभेद नष्ट होईल त्यांच्या मनातील. त्याची आज जो काही जातीभेद नष्ट झालेला, अस्पृश्यता भेद तरी नष्ट, जातीभेद जरी, वर्षभेद हा कशामुळे आहे? जातीभेद करणारे सुधारले म्हणून आहे का? आम्ही शैक्षणिक प्रगती केली, सामाजिक प्रगती केली, सांस्कृतिक प्रगती केली म्हणून हा भेद कमी झाला आहे. हे अशी सर्व समाजाची जेव्हा प्रगती होईल, ह्या जाती अंताची लढाईचा शब्द आमचे लोक वापरतात. जाती अंताची लढाई म्हणजे काय? तर जाती नष्ट होणार आहेत काय? ब्राह्मण आपली जात सोडणार, क्षत्रिय सोडणार आहे? जाती अंताची लढाई म्हणजे जातीभेद नष्ट झाला पाहिजे. आणि जातीभेद नष्ट करायला ॲट्रॉसिटी ॲक्ट हा काही विषय नाही आहे. जातीभेद हा आमची जशी प्रगती होईल किंवा नष्ट होईल, आपण जेवढं डेव्हलप होऊ समोरचा माणूस नीट वागेल, हा त्यामागचं लॉजिक आहे हे आरक्षणात. बरेचदा असंही सांगितलं जातं की त्याच जजमेंटच्या अनुषंगाने की आता बाकीच्या लोकांनी क्रिमी लेअर ते जो वर्ग येतो तो त्यांनी मग ओपन कॅटेगरीमध्ये गेलं पाहिजे. परंतु परिस्थिती अशी आहे की मागासवर्गीय माणूस ओपन कॅटेगरीमध्ये कंटेस्ट करून सुद्धा त्याचं सिलेक्शन होते का? त्याचं कितीही मेरिट असेल तरी. काही उदाहरणं आहेत, एक दोन लोक गेले आहेत, ते कधी आडनावांमध्ये समितीला न समजल्यामुळे गडबड झाल्यामुळे, पण ओपनमध्ये ते घ्यायला अनुत्सुक आहे. याचं एक चांगलं उदाहरण देतो. आता नुकतंच बी आर गवई साहेबांनी आणि त्यांच्यासोबत वासुदेवन कोणी जस्टिस होते, हे बेंच बी आर गवई साहेबांचाच होता. त्यांनी एक जजमेंट दिलं. मध्य प्रदेश हायकोर्टाच्या मध्य प्रदेशाने MBBSच्या कोट्यामध्ये मेरिट आलेले जे मागासवर्गीय आहे त्यांचं सिलेक्शन केलं नाही. ओपनवाल्याचे कमी मार्क असतील आणि शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचे अधिक मार्क असतील तर त्याला ओपनमध्ये घ्यायचं नाही. महाराष्ट्रामध्ये 13% आरक्षण आहे, फक्त 13 मुलं घ्यायचे. 13पेक्षा जास्त जर मुलं मेरिटमध्ये आले असेल तर त्याला ओपनमध्ये घ्यायचं नाही, ही प्रवृत्ती आहे. परंतु नियम तसा नाही आहे. आधीपासूनचा नियम हा ओपनमध्ये अनुसूचित जाती जमातीमध्ये जे मेरिटमध्ये येतात त्या मुलांना गुणवत्तेनुसार सिलेक्शन करण्याचा नियम आहे. 1992ला जे जजमेंट आलं इंदिरा सावनेचं, त्या प्रकरणामध्ये सुद्धा अनुसूचित जाती जमातीच्या मुलांना मेरिट असतील तर त्यांना खुल्या प्रवर्गामधून निवड करावी असं जजमेंट आहे. केव्हाचं? 92चं आहे. संविधान तर 50ला लागू झालं आणि तेव्हापासून ही तरतूद. पण 92ला तसं जजमेंट आलं. त्यानंतर 2010ला जस्टिस तरुण चटर्जींचं एक जजमेंट आहे उत्तर प्रदेशच्या संबंधात, तेव्हाही तीच प्रगती झाली, परिस्थिती झाली होती, मागासवर्गीय मुलांना ओपनमध्ये घेतलं. आणि आता 2024ला जे गवई साहेबांचं जजमेंट आहे ते जजमेंट दिलं. म्हणजे किती वर्ष झाले हे तुम्ही ओपनच्या म्हणजे बॅकवर्ड क्लासच्या मुलांना, मेरिटच्या मुलांना ओपनमध्ये घेतल्या जात नाही म्हणून हे जजमेंट द्यावं लागत आहे ना. हे तर सिद्ध झालं ना, तुम्ही घेत नाही आम्हाला. मग ह्या मुलांनी जायचं कुठं? त्याला क्रिमी लेअर लावल्यानंतर. क्रिमी लेअर न लावता ओपनमध्ये जर तो आरक्षणामध्ये जर कंटेस्ट करेल, सेंट्रल गव्हर्नमेंट 15% जागा आहे, कमीत कमी 15मध्ये तर त्याला हमी आहे. 13% महाराष्ट्रात आहे, 13ची तर हमी आहे. तर हा सुद्धा विचार त्यांनी करायला पाहिजे. इतके वर्ष झाले, माझ्याकडे 10 जजमेंट आहेत, 10. त्या 10 जजमेंट काही मुंबई उच्च न्यायालयाचे, काही
हायकोर्टाचे आहे आणि सर्वोच्च न्यायालय, की 10 जजमेंटमध्ये ही मुलं बॅकवर्ड क्लासची गुणवत्तेने जास्त आल्यानंतर त्यांची निवड न होता कमी मार्कवाल्याला ओपनमध्ये घेतलं, ओपनच्या मुलांना, म्हणून ते उच्च न्यायालय सुप्रीम कोर्टात जाऊन न्याय मिळवून. आता प्रत्येक मुलाला हे शक्य होते का? तर हा एक विषय आहे याच्यामध्ये. आणि महत्त्वाचं म्हणजे वर्गीकरण करताना तो संविधानिक जे तरतूद आहे 341 नुसार जे अधिकार दिले यांना, राष्ट्रपती आणि संसदेला, तर हे संविधानाचं रक्षण करत असताना त्यांना संविधानाला छेद पाडू न देणे हा आपल्यासमोर महत्त्वाचा विषय. त्यावेळी संविधान बनत होतं त्यावेळी काही खासदारांनी बाबासाहेबांना रिक्वेस्ट केली होती की तुम्ही जे SC ST म्हणता त्यांची एक यादी संविधानाला जोडावी. तर बाबासाहेब म्हणले की SC ST ची यादी जर आपण जोडली तर ते संविधान फार मोठं होईल, म्हणून हे काम आपण राष्ट्रपतीवर सोपवू. आणि मग 26 जानेवारी 1950ला जेव्हा संविधान लागू झालं त्यावेळी SC ST होतेच नाही, OBCचा तर प्रश्नच नव्हता. तरतूद केली 340 नुसार, परंतु त्यांची यादी तयार नव्हती. मला माहित आहे काकासाहेब कालेलकर आयोगाचं वगैरे काय झालं ते. मग ही 1935च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्टला, म्हणजे त्याचं नाव होतं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया शेड्यूल कास्ट ऑर्डर 1936, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑर्डर 1936ला शेड्यूल कास्टची एक यादी जोडलेली होती. आणि ही यादी JS हटन नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी एक सर्वे करून तयार केली होती. ते डिप्रेस क्लासची, म्हणजे 1931ला जो सर्वे झाला, ब्रिटिशांनी 17 पासून जनगणना करणं, परंतु 1931ला त्यांनी जो सर्वे केला त्यामध्ये जे 10 निकष दिले, ते अशा कोणत्या जाती आहे की ज्या गोमांस खातात, अशा कोणत्या जाती आहे की जे वेदाचं प्रामाण्य मानत नाही, अशा कोणत्या जाती आहे ज्यांचा सार्वजनिक पानवट्यावर स्पर्श. त्या 10 निकषामध्ये जे लोक बसले त्या 10 लोकांना डिप्रेस क्लास म्हणून संबोधलं आणि त्यांना नंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्टमध्ये शेड्यूल कास्ट म्हणून गेले. बाबासाहेब जेव्हा संविधान सभेत गेले, संविधान सभेमध्ये आता ही जे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्टनी जो शेड्यूल कास्ट फॅसिलिटी, तर ही बाबासाहेबांनी गोलमेज परिषदेमध्ये 32ला जे 30 ते 32च्या दरम्यान जी मागणी केली त्याच्या परिणाम स्वरूप 1935ला तो कायदा करून त्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया शेड्यूल कास्ट ऑर्डर 1930, तो पहिल्यांदा शेड्यूल कास्टचा शब्द त्या निकषाच्या आधारे, JS हटनच्या निकषाच्या आधारे अस्पृश्यता पाळणे हा कॉमन भाग असल्या कारणाने त्यामध्ये या सर्वांना एकत्र. आणि बाबासाहेबांना त्याची जाणीव होती की त्यामध्ये काही गडबड पुढे. जस्टिस बेला त्रिवेदींनी जे जजमेंट दिलं त्या जजमेंटमध्ये त्यांनी बाबासाहेबांचं पार्लमेंट नाही, कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीचं एक भाषण त्यांनी कोट, त्यामध्ये बाबासाहेब म्हणतात का हे अधिकार केंद्राला म्हणजे राष्ट्रपतीला असले पाहिजे, राज्यांना ते अधिकार दिले. त्यांच्या त्या पॅरा 36चा मी भाग ठरवून आणला, तुम्हाला इंग्रजीमध्ये आहे, वाचून दाखवतं. त्याला त्रिवेदी म्हणतात, बाबासाहेबांचं ते वाक्य त्यांनी पुढे. द ओनली लिमिटेशन, बेला त्रिवेदी यांनी या वर्गीकरणाच्या जजमेंटला सपोर्ट केलेला नाही. 7 पैकी 6 जजेसनी वर्गीकरणाला मान्यता दिली, परंतु जस्टिस बेला त्रिवेदी यांनी विरोध केला. आणि त्यामुळे त्या खरंच आदरास पात्र आहेत, वंदनीय आहे असं म्हणेल मी. द ओनली लिमिटेशन पुट वॉज दॅट वन्स ए नोटिफिकेशन हॅज बीन इश्यूड बाय द प्रेसिडेंट, एनी एलिमिनेशन फ्रॉम or any addition in the list must be made by parliament and not by the president. म्हणजे पहिल्यांदा मी सांगितलं की लिस्ट तयार नव्हती, ती लिस्ट राष्ट्रपतीद्वारा घोषित केली कारण ती घोषितच करायची होती, परंतु नंतर पार्लमेंटनी लिस्ट तयार करून राष्ट्रपतीद्वारा आर्टिकल 366 ती दाखल करायची. इन द वर्ड ऑफ डॉक्टर आंबेडकर, the object is to eliminate any kind of political factors having a play in the matter of the disturbance, in the schedule to publish by the president. हे बाबासाहेबांचं म्हणणं त्यांनी कोट केलं आणि त्यांनी म्हटलं की हा जो डिस्टर्बन्स या लिस्टमध्ये होईल तो टाळण्यासाठी या पार्लमेंटला आपल्याला अधिकार. म्हणजे कॉन्स्टिट्युशनल स्पिरिट काय आहे? कॉन्स्टिट्युशनल स्पिरिट आहे या लिस्टला काही
काही चेंज करायचा आहे तर तो पार्लमेंटला अधिकार आहे, राज्यांना अधिकार नाही. परंतु न्यायाधीश महोदयांनी राज्याला ॲडिशन किंवा डिलिशन करायचं नाही, तर त्यामध्ये क्लासिफिकेशन करायचं आहे आणि म्हणून त्यांनी अधिकार दिले. परंतु आपण काय बघतो तिकडे राजकीय भूमिका घेऊन हे जे बदल होत आहेत, मगाशी प्राध्यापक साहेबांनी जे सांगितलं विविध राज्यांचं, त्याचा मी पुनरुच्चार नाही करणार. परंतु तसं महाराष्ट्रामध्ये बौद्ध आहे, पूर्वाश्रमिता महार, तिकडे जाट आहे यूपीमध्ये, माला आहे साऊथमध्ये, कमार कम्युनिटी आहे दिल्ली आणि त्या भागामध्ये. तो बाबासाहेब आंबेडकरांना मानते, जो 22 प्रतिज्ञेला मानतो. हा आंबेडकरी विचारसरणीचा समूह हा पुढे जातो आणि इथला आता काही वर्ग किंवा तिकडलाही वर्ग काय म्हणतो की यांनी आम्हाला पुढे जाऊ दिलं, म्हणजे बौद्धांनी आम्हाला पुढे जाऊ दिलं नाही म्हणून इथली एक जात वेगळं आरक्षण मागते, त्याचप्रमाणे तिकडे वाल्मिकी वेगळं मागते. म्हणजे हे काय आहे? एक तर आम्ही तर काही कुठल्या PSC UPSC निवड करताना तुम्हाला न घ्यायला होतं का कोणी आपल्यापैकी? हे कसं काय म्हणतात आम्हाला यांनी येऊ नाही दिलं? आता इंटरव्ह्यूच्या दारावर आम्ही होतो उभं दंड्या घेऊन. ही जी असूया आहे, ही असूया आणि हा द्वेष जो आहे, हा असूया आणि द्वेष त्याला कारणीभूत आहे. आणि एखादा माणूस जर आपल्या द्वेष करते तर त्याची ती इच्छा पूर्ण होऊ द्यायची का आपण? अरे दुष्ट असेल तर त्याला त्याची दुष्टपणा कधीच पूर्ण होऊ नाही द्यायची. बाबासाहेबांचं एक वाक्य आहे पुण्याच्या त्या आश्रम आहे त्याचं ते वाक्य की या देशातल्या कुठल्याही जातीने जमातीने आमच्यावर वर्चस्व गाजवता कामा नये, गुलामगिरीला आम्ही ठोकरीनं उडवलं पाहिजे. हे बाबासाहेबांचं त्यांचं जे म्हणणं आहे, महाराजांनी आम्हाला पुढे जाऊ दिलं नाही, बौद्धांनी पुढे. अरे पण यांनी मेहनत किती घेतली, नुसत्या आरक्षणाच्या बळावर आलो का? त्या मिलिंद महाविद्यालयामध्ये शिकायला आमच्या विदर्भाच्या चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ, पूर्ण विदर्भ तिथून यायचे. काय एक छोटंसं बेड, कधी बकेट घेऊन 5-10 किलोमीटर बस पकडायची, तिथे येऊन राहायचं आणि 10 बाय 10च्या रूममध्ये 10 लोक राहत होते. मी स्वतः वर्धेच्या, त्यावेळी त्याला हरिजन हॉस्टेल म्हणत होते, आता नवजीवन हॉस्टेल, प्राध्यापक डॉक्टर के, आम्ही दोघे एका हॉस्टेलमध्ये 10 बाय 10 मध्ये 10-15 जण राहायचे. अभ्यास तो लाईट तिथे नसायचा, रात्रीचा बाजूला स्मशानभूमी आहे, तिथं जाऊन आम्ही अभ्यास करायचो, तिथे चांगला लाईट राहायचा. मुलं रूम घेऊन भाड्यानं राहायचे शहरामध्ये, तर तो घर मालक 9 वाजता ओरडायचा लाईट बंद कर म्हणून. कित्येक मुलं रिक्षा चालवून शिकले. रिक्षा म्हणजे तुमच्या या भागामध्ये आहे तो रिक्षा नाही, तिकडे नागपूरकडे वर्धेकडे तो सायकल रिक्षा असतो. हो, हे सांगायला गेलं तर डोळ्यात अश्रू येत की मेहनत घेतली बघ कुठं हा समाज पुढे आला आणि हे म्हणतात आम्हाला डावललं ना आम्हाला पुढे. मित्रांनो, हे जे असूया आहे, या असूयेला फार असूयेची इच्छा त्यांची पूर्ण होऊ नये. आणि साहेब जे म्हणाले की पॉलिटिकल पॉवर इज मास्टर की, वी कॅन ओपन ऑल लॉक्स. राजकारण चाबी आहे की ज्यामार्फत बाळासाहेब जो काही प्रयत्न करत आहे त्या दृष्टीने आपण सतर्क राहिलं पाहिजे. आज ज्या लोकांनी, इंडिया आघाडीच्या लोकांनी मतदान घेतलं आपल्या लोकांना विधानाची दाखवून, ते लोकसुद्धा त्या वर्गीकरणाबद्दल काही बोलत नाही. त्यावेळी हे वर्गीकरणाचा निर्णय आला त्यावेळी तर सेशन चालू होतं. तेव्हा आपल्या विचारसरणीचा कणखर नेता जो असेल त्याच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे, कारण राजकीय सत्ता हेच सर्व काही करू शकते. विधानसभेमध्ये तरी महाराष्ट्रामध्ये त्यांनी आरक्षणाचा वर्गीकरणाचा प्रयत्न केला, मातंगांसाठी जे एक समिती नियुक्त केली आणि त्यामध्ये त्यांनी जो काही अहवाल दिला तो इतका म्हणजे आतुर अहवाल आहे. सरांनी बरोबर सांगितलं. तर त्यांनी फक्त लोकसंख्या दिली 80,06,060 बौद्ध दाखवले, महार बौद्ध. परंतु ज्यांनी मग आपली जातही बौद्ध आणि धर्मही बौद्ध सांगितलं असे 13 लाख लोक ते त्यामध्ये धरले नाहीत. म्हणजे हे 93 लाख लोक आमचे इथं आहेत.
आणि त्या 62% ते म्हणतात, 7 पॉईंट काही दाखवतात ते 8% होते. ती लोकसंख्या कमी धरली. आणि जर तुम्ही मातंगांसाठी जर वेगळी बनवता तर दुसऱ्या समाजाचे लोक का त्या समितीमध्ये घेत नाही? महाराष्ट्रामध्ये 59 जाती आहे, तर 59ही जातीचे प्रतिनिधी पाहिजे अशा असा असा जेव्हा मुद्दा येतो. आणि प्रश्न असा आहे की कोण लोक इथं वर्गीकरण मागतात? एक 2-4 काही लोक जर एखाद्या जातीचे मागत असतील तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तरी किमान वर्गीकरणाची मागणी करणार दिसत नाही. परवा 20 तारखेला नाशिकला अ, आरक्षण आरक्षण बचाव म्हणून एक मोर्चा आयोजित केलेला होता. त्या मोर्चामध्ये चर्मकार समाजाच्या सर्व संघटना सामील होत्या. एक नांदगावचे वाल्मिकी समाजाचे जुने कार्यकर्ते आहे, त्यांनी मला एकदा फोन केला. तर म्हणे हे काय आम्हाला म्हणे आंबेडकरी समाजापासून वेगळं पाडण्याचं चाललं आहे, काय आहे म्हणे प्रकरण, मला समजून सांगा. मग त्यांना सांगितलं म्हणे आम्ही तर कधी वाल्मिकी महाराष्ट्रात वेगळं मागितलंच नाही म्हणे, कसं काय आम्हाला वेगळं पाडतात? म्हणजे इथे मागतही नाही तरी त्याला वेगळं पाडण्याचं षडयंत्र जर चालत असेल तर किमान आपले 25 जर आमदार गेले महाराष्ट्रामध्ये तर ते अशा षडयंत्राला आणून पाडू शकतात. तर मित्रांनो, आता आपण ऐकून घेतलं. प्राध्यापक शिरसाटांनी फार आवर्जून मला या कार्यक्रमाला निमंत्रण केलं. मी त्यांचा आपला सर्वांचा आभारी आहे. थांबलेले 2 शब्द इथेच थांबव. सर्वांना माझा